महाराष्ट्राला कोणाची तरी वक्रदृष्टी लागली आहे। सगळे उद्योगधंदे बाहेर जात आहेत। मराठी शाळा बंद पडतायत। एअर इंडियाची कॉलनी देखील आता उद्ध्वस्त होते। त्यामुळे मराठी माणसाच्या प्रश्नासंदर्भात आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच सहानुभूती आहे। मराठी माणसांचे प्रश्न केवळ राज ठाकरे सोडवू शकतात। आम्ही राजकारणात नसलो तरी सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत असतो। जिथे जिथे त्यांचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आम्ही असतो, असं महाराष्ट्रातील नामवंत कवी अरुण म्हात्रे यांनी एका कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त केलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। आता सध्या महाराष्ट्राची सगळी परिस्थिती अशी आहे की का कोणाष्ट महाराष्ट्राला अशी महाराष्ट्रावर वक्रदृष्टी असावी की काय कोणाची, तर त्याप्रमाणे इकडचे उद्योगधंदे बाहेर जात आहेत। इकडची सगळी मोठी मोठी ऑर्गनायझेशन्स आहेत, त्याच्यामध्ये मराठी माणूस कमी होत आहे, शाळा मराठी कमी होत आहेत। आणि आता कालच बघितलं की एअर इंडियाची सगळे कॉलनी उद्ध्वस्त करायचं काम सुरू झालेलं आहे। आम्ही सगळे जरी राजकारणामध्ये नसलो किंवा त्याच्यामध्ये सक्रिय होऊ शकलो नसलो तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाबद्दल आम्हाला जी एक सहानुभूती आहे, आतून सहानुभूती आहे। त्याचं कारण असं आहे की मराठीचा हा जो प्रश्न आहे, असे जे सगळे प्रश्न आहेत पारंपरिक, याला फक्त राजसाहेबच काही उत्तर देऊ शकतील असा एक विश्वास आम्हाला आहे। आणि त्याच्यामुळे जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्रम असतात तिकडे आम्ही आवर्जून जातो।